चलो नाव लेट स्टार्ट ऑफ विथ टुडेज सेशन. आपण जो चॅप्टर चालू केला होता चॅप्टरचं नाव आहे डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्ही आठवत असेल तर आपण 3 इम्पॉर्टंट पार्ट्स लर्न केले. सगळ्यात पहिला पार्ट कुठला लर्न केला रे, व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड पार्ट जो आपण लर्न केला की ऑर्डर आणि डिग्री काय असतं, आणि तिसरं जे होतं दॅट इज फॉर्मेशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. आता ज्यावेळी हे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं असतं बरोबर, त्यावेळी तिथे तुम्हाला सांगितले काही आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिलेले असतात. समजा ए कॉन्स्टंट दिला आहे, बी कॉन्स्टंट दिला आहे. मग जेवढे नंबर ऑफ कॉन्स्टंट्स आहेत तेवढ्या टाइम्स आपण त्या गिवन इक्वेशनला डिफरन्शिएट करतो आणि डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळतं. बरोबर का नाही श्रद्धा? असं होतं ना, बरोबर ना. पण आता आपल्याला काय करायचं माहिती का, ज्यावेळी आपण 3 टाइप्स लर्न करतोय डिफरन्शियल इक्वेशनचे, म्हणजे आपल्याला गिवन क्वेश्चन मध्येच डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या डिफरन्शियल इक्वेशन वरून मला ओरिजिनल इक्वेशन फाइंड आउट करायचं. मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलं होतं बरोबर, की समजा मी लहान आहे, लहानचा मोठा झालो, फॉर एक्झाम्पल मी डिफरन्शिएट केलं मला बरोबर. पण जर मी आता या केसमध्ये मोठा झालेलो आहे राईट, आणि जर मला लहान करायचं तर आय नीड टू इंटिग्रेट, आय जस्ट नीड टू गो इन अ रिव्हर्स वे. बरोबर. मग हे डिफरन्शियल इक्वेशन करेक्ट ओरिजिनल फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपण 3 टाइप्स लर्न केले. बरोबर. कोणते कोणते टाइप लर्न केले? सगळ्यात पहिला टाइप होता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. बरोबर. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आपल्याला पुढच्या दोन्ही टाइपसाठी लागतोच, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला पाहिजे. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे काय, की सगळे एक्स एका साईडला आले पाहिजेत, सगळे वाय एका साईडला आले पाहिजेत. मी तुम्हाला जनरली काय सांगितले की सगळ्या वायच्या टर्म डाव्या साईडला ठेवा, इज इक्वल टू सगळ्या टर्म एक्स म्हणजे एक्सच्या उजव्या साईडला आणि त्या साईडला प्लस सी ऍड करायचा ज्यावेळी आपण इंटिग्रेट करतो. बरोबर. पहिला होता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. जो दुसरा टाइप आपण लर्न केला तो होता होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय असतं, की जे काही आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असतं त्या डिफरन्शियल इक्वेशनची पॉवर 2 असते. बरोबर का नाही. मग जिथं जिथं पॉवर 2 असते त्यावेळी आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये स्टँडर्ड सबस्टिट्यूशन करतो. काय सबस्टिट्यूशन करतो आपण, y इज इक्वल टू vx, आणि तिथे u इंटू v रूल वापरून आपण dy बाय dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. बघा बरं dy बाय dx ची व्हॅल्यू काय येते, ती येते v प्लस x इंटू dv बाय dx. बरोबर आहे का रे. आपण u इंटू v रूल वापरून त्याला सॉल्व्ह करतो. बरोबर. कधी क्वेश्चन मध्ये जर असं आलं की समजा एखादी टर्म दिसते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि त्याच्या आधी जर ट्रिग्नोमेट्रिक टर्म असेल म्हणजे सेक ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कॉस ऑफ एक्स प्लस वाय, तर आपण त्या एक्स प्लस वाय ला यू सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स. बरोबर. चला, तो आज जर टाइप लर्न करणार आहे आपण, त्या टाइपचं नाव आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तिसरा टाइप आहे, इम्पॉर्टंट आहे. बोर्डमध्ये जर रिसेंट जर मागच्या 2 वर्षामध्ये विचारलं नसेल तर या वर्षी नक्की बोर्डमध्ये विचारायची हाय प्रोबॅबिलिटी. बरोबर. आता बघा हे जे लर्न करायचे आपल्याला त्याचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. आता या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे 2 टाइप. ओके. मी आज जो डिस्कस करणार आहे तो टाइप 1 डिस्कस करणार. बरोबर. आज फक्त टाइप 1 बद्दल बोलूयात आपण. मग तो टाइप 1 जो आहे तो एक्झॅक्टली कुठल्या फॉर्म मध्ये असतो आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं राईट. मग जर तुम्ही बघितलं समजा जर असं इक्वेशन आपल्याला दिलं असेल, काय दिले आपल्याला चेक करा, dy बाय dx बरोबर प्लस p टाइम्स y इज इक्वल्स टू q. बरोबर. तर असा काही जर असा काही फॉर्म आपल्याला दिसला बरोबर, तर आपल्याला काय होतंय, याला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकतो. आता डिफरन्शियल इक्वेशन काय म्हणून का म्हणलं, कारण dy बाय dx ची टर्म आहे. बरोबर. आता या केस मध्ये इथे जे आपल्याला दिसतंय ना की हा p म्हणजे काय बरोबर, हा q म्हणजे काय, आपल्याला तेही समजून घेणे गरजेचे आहे राईट. सो या केस मध्ये आपल्याला हे समजून घ्यायचंय की ज्यावेळी मी p आणि q बद्दल बोलतोय, p आणि q असतात फंक्शन्स ऑफ x. म्हणजे इथं sin x असेल, इथं tan x असेल, इथं log x असेल, इथं e raised to x असेल, काही पण असू शकतं. फंक्शन्स ऑफ x असतात आणि एकदम इझी फंक्शन असतात, अवघड नसतात राईट. बर. म्हणजे p आणि q काय असतात रे, फंक्शन्स ऑफ x असतात. बरोबर. आता चेक करा की हा जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा मी फॉर्म दिलाय, या dy बाय dx चा कोएफिशिएंट नेहमी किती पाहिजे रे, 1. समजा इथे 3 आला समजा राईट, तर मला काय करावं लागेल, पूर्ण इक्वेशनला 3 ने डिवाइड करावं लागेल. का, कारण मला नेहमी dy बाय dx चा कोएफिशिएंट हा 1च पाहिजे. जसं इंटिग्रेशन मध्ये आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, x स्क्वेअर चा कोएफिशिएंट नेहमी 1 घ्यावे असं म्हणायचो आपण, तो कॉमन घ्यायचो. तसं या केस मध्ये तुम्ही काय करू शकता, कॉमन घ्यावे, थोडक्यात 3 ने डिवाइड करा, इट्स अप टू यू. बरोबर. आता चेक करा की हे जर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिले तर हे डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह कसं करायचं. बरोबर. तर हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी जो सपोर्टिंग हँड आपल्याला देतो बरोबर, त्याला म्हणतात इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय म्हणतात त्याला, बघा इथे त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर.
बरोबर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय, ज्याला आपण जनरली IF ने इंडिकेट करतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर. बरोबर. मग जर अशा टाइपचं डिफरन्शियल इक्वेशन दिलं असेल तर अशा टाइपच्या डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो, e रेज टू इंटिग्रेशन ऑफ सगळ्यात पहिलं फंक्शन y बरोबर कोणतं आहे, p आहे. बरोबर. आणि आपण इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट केलेलं आहे, x. म्हणजे इथे काय आहे, इट इज p टाइम्स dx. बस हा माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. म्हणजे आपल्याला ही एक टर्म अशी आहे जी टर्म आपल्याला याचं सोल्युशन काढायला मदत करते. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो की सोल्युशन काढणारी जी सपोर्टिंग टर्म आहे त्याला आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणतो. मग आता याचं सोल्युशन एक्झॅक्टली कसं कॅल्क्युलेट करायचं. बरोबर. चेक करा. सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज गिवन बाय सगळ्यात मेन p चा कोएफिशिएंट या केस मध्ये म्हणजे y चा कोएफिशिएंट किती आहे, p आहे. बरोबर. मग सुरुवात काय करायची, y ने सुरुवात करायची इनटू आपण कॅल्क्युलेट केलेला इंटिग्रेटिंग फॅक्टर. बरोबर. इतर डाव्या साइडला कुठलंही इंटिग्रेशनचं साइन नाहीये. सिंपल रूल आहे, y into integrating factor is equals to integration of q म्हणजे कुठलं, या साइडचं फंक्शन, इनटू परत एकदा मी काय करणार आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता हा इथे इंटिग्रेशन घेतले ना, इंटिग्रेशन घेतले म्हणून मी विथ रिस्पेक्ट टू x करणार आणि प्लस c. मी काय बोलतो कळालं का, मला सर इंटिग्रेशन घ्यायचं आणि कसं काय प्लस c घेतलं, आपल्याला पुढे ऍड करायचंच आहे. मी काय बोलतोय कळते का, पुन्हा एकदा सांगतो. आपलं सोल्युशन काय असणार आहे, y into इंटिग्रेटिंग फॅक्टर. म्हणजे लेफ्ट हँड साइडला आपण कुठलंही इंटिग्रेशन घेत नाहीये, इज इक्वल टू राइट हँड साइडला इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन ऑफ q into इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. हे झालं माझं सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. आता एक्झॅक्टली ते जे आपण बघितलं ही सगळी थिअरी बघितली. बरोबर. याला एक्झॅक्टली अप्लाय कसं करायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. यस ऑर नो. ओके नाही, म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय याचं ऍप्लिकेशन, की एक्झॅक्टली याला अप्लाय कसं करायचं. राईट. चला तर हे अप्लाय करून दाखवू बोर्ड्स मध्ये प्रिव्हियस इयर्स मध्ये विचारलेल्या क्वेश्चन्स वरती. राईट. बरोबर. काय काय विचारलं बघा. सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारला आपल्याला ऑक्टोबर 2013. बरोबर. तेव्हापासून एकदाही नाही विचारला. ओके नाही, म्हणजे दिसतं ना बाबा की हा ह्याची जर हा रिसेंट 2 इयर्स मध्ये नाही विचारला पाहिजे, मग 100% आपल्याला विचारलं. बरोबर. चेक करा आता काय लिहिलं आपल्याला, cos2x into dy by dx plus y is equal to tan x. म्हणजे जसं मला dy by dx दिसला, जसं मला y दिसला आणि राइट हँड साइडला मला x चं फंक्शन दिसलं, याचा अर्थ काय, हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मी काय बोललो कळलं का, एक dy by dx ची टर्म जी तुमच्या व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये पण असते आणि जी तुमच्या होमोजेनियस इक्वेशन मध्ये पण असते. पण एवढं तर कळते हे होमोजेनियस इक्वेशन नाही, म्हणजे टाइप होतं गायब झाला. टाइप पण आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, पण इथे क्लिअर दिसते ना की व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मला कंपेअर करायच्या आधी मला इथे दिसते की dy by dx ची टर्म आहे प्लस y ची टर्म आहे आणि इज इक्वल टू उजव्या साइडला x चा फंक्शन आहे, म्हणजे हे टाइप 3 बरोबर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा क्वेश्चन. बरोबर. येस. आता याला मी कसं सॉल्व्ह करणार बघा. चेक करा की या केस मध्ये मी तुम्हाला नेहमी काय सांगितलं की जो माझा dy by dx आहे त्या dy by dx चा कोएफिशिएंट किती पाहिजे असतो, 1 पाहिजे. इथे आहे का रे कोएफिशिएंट 1 नाही. तर मी काय करणार बघा, याला सॉल्व्ह करताना द व्हेरी फर्स्ट स्टेप दॅट आय डू इज व्हॉट, कन्सिडर द गिवन क्वेश्चन. बरोबर. आता मी काय करणार, मी पूर्ण इक्वेशनला मी cos2x ने डिवाइड करणार. बरोबर. किंवा cos2x कॉमन घ्या तुमच्या मनामध्ये. समजा मी कॉमन घेतलं तर व्हॉट आय विल बी गेटिंग इज cos2 ऑफ x इनटू ब्रॅकेट इथे काय राहिलं रे, dy by dx प्लस इथे काय आलं रे, y अपॉन cos2 ऑफ x. बरोबर. ही झाली माझी लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू पुढे काय मिळते, लेफ्ट हँड साइड मिळाली. ती लेफ्ट हँड साइड काय मिळाली रे, इट इज dy by dx. बरोबर. प्लस इथे 1 अपॉन cos2 आहे ना, आहे ना, 1 अपॉन cos2 ला काय लिहितो आपण, इट इज sec2 ऑफ x. तर इनटू पुढे काय आलं माझ्याकडे y इज इक्वल टू हा cos2x इकडे मल्टिप्लिकेशन आहे, त्या साइडला गेला डिव्हिजनचा आहे. म्हणजे काय मिळालं सांगा इथं, इट इज tan ऑफ x अपॉन व्हाट इज इट, cos2 ऑफ x. इथं पर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का, एकदम इझी पद्धतीने आपण सॉल्व्ह केले. म्हणजे चेक करा जी माझी लेफ्ट हँड साइड आली ती कशी आली बघा, dy by dx प्लस p टाइम्स y इज इक्वल टू q आला का. पण या q ला मी अजून सिम्प्लिफाय करू शकतो ना, बरोबर ना. चला मग काय करूया, या q ला सिम्प्लिफाय करूया. जर मी सिम्प्लिफाय केलं तर व्हाट आय विल गेटिंग इज, चेक करा, देयरफॉर दिस इज dy अपॉन dx plus this can be written as what, sec2 of x into y is equals to, इथे चेक करा, tan x ला कसं लिहू शकतो आपण, इट इज sin x अपॉन cos of x होल अपॉन त्या cos2 ला काय लिहू शकतो, दिस इज cos2 of x अपॉन 1 असं लिहू शकतो. बरोबर का नाही. म्हणजे बघा दोन लांबच्या टर्म मल्टिप्लाय करतात, दोन जवळच्या टर्म मल्टिप्लाय करतात. सो व्हाट आय विल बी गेटिंग इन, चेक करा, दिस कॅन बी रिटन ॲज दिस इज sin of x अपॉन खाली काय मिळते सांगा,
cos क्यूब ऑफ x. हे बरोबर आहे का? हे जरा लईच कॉम्प्लिकेटेड आहे, हे छान वाटते हो ना. पण ठीक आहे, इट्स ओके. आपण बघू सॉल्व करताना आपल्या लक्षात येईलच dy by dx plus what is it, sec square of x into y. So this is what is my p, बरोबर, and this is what is my q. आहे काय बघा functions of x, कंपल्सरी फंक्शन ऑफ x भेटलं पाहिजे. आहे फंक्शन ऑफ x and this is also function of x. आपण काय म्हणू शकतो, p, q are functions of x. बरोबर आहे. म्हणजे this is linear differential equation which is of type 1. हे समजते का मी काय केलं ते? ओके ना. टाइप 2 काय मी नंतर सांगतो, तुम्हाला एकदा डिस्कस केलेलं आहे मी. ओके, फक्त व्हर्बली सांगितलंय तो काय, पण इथपर्यंत कळालं. आता एकदा मी त्याला स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणलं, बरोबर. आता मला काय करावं लागतंय, आता मला इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करावं लागतं, बरोबर. चला मग आता काय करूया, तरी इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर हियर सोल्युशन काढायसाठी आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर लागतो. हा करेक्ट. इंटिग्रेटिंग फॅक्टर करेक्ट. व्हॉट इज द फॉर्म्युला, इट इज e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p टाइम्स dx. बरोबर, हा माझा इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला झाला. म्हणजे काय मी चेक करा, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ. नाउ व्हॉट इज माय p, p किती आहे आपला, sec स्क्वेअर ऑफ x आहे, राइट. सो दिस इज sec स्क्वेअर ऑफ x चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, काय असेल sec स्क्वेअर x इंटिग्रेशन, tan x असतं. सो व्हॉट आय एम गेटिंग इज इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू e रेज टू tan ऑफ x. हा झाला माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर. दॅट्स इट. अवघड होतं का रे? किती सिंपल वेने आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर, म्हणजे p हा नेहमी इझी असतो. लक्षात घ्या, कुठलाही क्वेश्चन घ्या तुम्ही पुढचा, आणि तुमच्या समोर आहे ना, मी बोर्डचेच क्वेश्चन घेतलेले आहेत, राइट. कुठलाही क्वेश्चन घ्या, p चं इंटिग्रेशन एकदम सोपं असतं, राइट. हा q ला या साइडला जे आपण सोल्युशन कॅल्क्युलेट करू तिथे थोडंसं आपल्याला u * 0 वापरावं लागतं, कारण q पण x चं फंक्शन आहे आणि हे पण आपलं इंटिग्रेटिंग फॅक्टर x च्या टर्म मध्ये आहे, तिथे u * 0 वापरावं लागतं, बरोबर. चला आता सॉल्व करूया. देअरफॉर काय करणार आहे मी, देअरफॉर सोल्युशन of the differential equation is given by, काय असेल तर सोल्युशन सांगा बरं. मी आता सांगितलं तुम्हाला कसं असतं, y into integrating factor is equals to integration of q into integrating factor with respect to x plus c. हा फॉर्म्युला असतो. नाउ जस्ट लिफ्ट अप द व्हॅल्यू, पुट इट इन दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला, वी विल गेट आवर आन्सर. करेक्ट. चेक करा. देअरफॉर दिस y will remain as it is. What is my integrating factor? It is e raised to tan x is equals to integration of. Now what is our q? आता बघा चेक करा. Yes, चेक करा. आपल्याला जो q पाहिजे ना तो इथे चेक करा. आपल्याला पुढची टर्म काय माहिती आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टरची e raised to tan x मिळते, बरोबर. मग चेक करा कुठलं टर्म सोपं आहे, ही टर्म सोपी आहे का ही टर्म सोपी आहे. दोन्ही आता इंटिग्रेशन काढायला आपल्याला दोन्ही तशाच दिसतात, बरोबर. पण तरी सुद्धा मी ही टर्म घेतो. त्या दोन्ही टर्म सेमच आहेत ना अल्टिमेटली. आपण ह्याला जरी घेतलं तरी काही फरक पडत नाही. चला यालाच घेऊ. मी काय करणार माहिती का, मला हे घ्यायचं आहे, u * 0 वापरायचं ना. ओके, चेक करा. समजा मी हीच टर्म घेतली जे आहे त्यानुसार गेलो मी. व्हॉट इज माय q, इट इज sin x अपॉन cos क्यूब ऑफ x इनटू पुढे काय होतं, इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे माझा, e रेज टू tan ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. बरोबर. आता याला सॉल्व करायचं, बरोबर. इथेच थोडं चॅलेंज असणार आहे. आता सगळ्यात पहिला रूल, ओके, ज्यावेळी दोन्ही टर्मचं मला मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेट करायचं, बरोबर. याला मी का म्हणजे असं करते माहिती का, की सोप्या फॉर्म मध्ये tan च्याच का लिहितो, कारण इथे e रेज टू tan x आहे ना, e रेज टू tan x आहे, म्हणून जर ही टर्म लिहिली ना तर मला थोडंसं बेनिफिशियल राहील. म्हणजे मला सबस्टिट्यूशन मेथड वगैरे काही वापरता येईल. समजते का मला काय म्हणायचं. म्हणजे चेक करा, इथं या केस मध्ये हे जे लिहिले ना हे सगळं लिहिण्याऐवजी जर याला आपण रिप्लेस केलं, कसं रिप्लेस करतोय बघा मी, 1/cos² आहे ना, तर 1/cos² ला काय लिहू शकतो आपण, sec स्क्वेअर ऑफ x इनटू काय लिहू शकतो रे, tan ऑफ x. हे तुम्हाला आधीच नाही कळणार, हे नंतर कळणार. जसं मी म्हणलं ना की मला पण काही आधीच नाही का एकदम दिव्य दृष्टी नव्हती की दिसणार आहे, राईट. हे आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतरच कळणार आहे. म्हणजे या केस मध्ये इथे काय मिळालं सांगा, दिस इज sec स्क्वेअर ऑफ x इनटू tan x. म्हणजे ही जी माझी टर्म झाली, बरोबर, ही जी माझी टर्म झाली, ही टर्म काय झाली माझी, ही टर्म झाली माझी q. आता चेक करा, जर मी q ला असं लिहिलं, करेक्ट, काय रे q पुन्हा एकदा सांगा बरं, व्हॉट इज माय q. येस, इट इज sec स्क्वेअर ऑफ x इनटू tan ऑफ x. अशीच टर्म होती ना माझी, बरोबर. आता मी काय करतोय बघा, याला थोडंसं ना व्यवस्थित रिअरेंज करतो. रिअरेंजिंग द टर्म. बघा तुमच्या डोक्यात लगेच पेटलं पाहिजे ना काय करायचं ते. रिअरेंजिंग द टर्म काय करतोय, y इनटू e रेज टू tan x इज इक्वल, आणि इथे डेफिनेट इंटिग्रेशन नाही, त्यामुळे लिमिट चेंज होता काही प्रश्नच नाहीये. एक इनडेफिनेट आहे ना, लिमिट्स आहेत का आपल्याकडे 0 to a वगैरे असं काही नाहीये, राईट. काय करते बघा मी, याला असं लिहू शकतो का आपण, tan x जी पहिली टर्म लिहितो मी इनटू पुढे काय लिहिले
e रेस टू tan x अशी टर्म येईल बरोबर इनटू पुढे काय करेल माझ्याकडे sec स्क्वेअर ऑफ x dx प्लस c. आता चेक करा समजा या tan x ला मी t ठेवलं बरोबर तर काय मिळालं रे sec स्क्वेअर x dx काय मिळालं मला dt मिळाला सबस्टिट्यूशन मेथड. समजते का मी काय म्हणतोय मी काय करतोय बघा चेक करा बाय सबस्टिट्यूशन मेथड बरोबर एखादी टर्म ओरिजिनल आहे तिचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे बरोबर ना मी काय करतोय बाय सबस्टिट्यूशन मेथड पुट tan x इज इक्वल टू t. आता ज्या ज्या टर्मला आपण सबस्टिट्यूट करतो त्याला डिफरन्शिएट करतो करेक्ट देयरफॉर काय करूया रे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x बरोबर. सो काय मिळालं सांगा tan x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला sec स्क्वेअर ऑफ x dx याचा अर्थ काय झाला रे dt. म्हणजे ही जी टर्म मिळाली ना मला ही टर्म काय मिळाली रे मला dt मिळाली. म्हणजे कसं चेक करा दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ॲज देयरफॉर y इनटू आता चेक करा जो tan x आहे त्याला t ठेवले म्हणजे इथे काय मिळते रे सांगा e रेस टू t डाव्या साइडला पण tan x साठी लिहिलं ना is equals to integration of okay now what is this tan x stands for t so इथे किती मिळालं मला सांगा t into e रेस टू t पुढे काय मिळालं मला dt plus c बघा u into v ला आता लिएट रूल वापरायचा बरोबर yes or no correct so what is liet rule therefore by liet rule आता लिएट रूल काय म्हणतोय आधी अल्जेब्रा मग एक्सपोनेन्शियल बरोबर का नाही सो t ही अल्जेब्रिक टर्म आहे e रेस टू t ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे म्हणजे या केस मध्ये t करेक्ट विल बी ट्रीटेड ॲज माय u आणि e रेस टू t विल बी ट्रीटेड ॲज माय v टर्म. अरे समजते का मला काय म्हणते हे समजलं ना मी काय केलं ते म्हणजे टी यू ई रेस टू टी व्ही तुम्हाला एकदम सिरियस वाटेल ते करेक्ट. टी ला मी काय केलं रे यू अजून केलं आणि ई रेस टू टी ला काय केलं रे मी व्ही अजून बरोबर आहे का सिरियस वाटेल लोक आहेत तिथे मॅथ्स आवडत नाही लोकांना ओके नाही. चला मग आता या केस मध्ये याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला बरोबर आहे कसं करणार आहे सांगा यू इनटू व्ही वापरायचं आपल्याला कसं करणार देयरफॉर वी गेट बोला काय मिळेल सांगा therefore चेक करा आता डावी साइड आहे त्याला तर बिलकुल हात लावायचा नाही लेफ्ट हँड साइड विल रिमेन ॲज इट इज सो y into e raised to t will remain as it is equals to u into v. काय असतो u into v रूट इट इज u म्हणजे काय आहे t u into इंटिग्रेशन ऑफ v बरोबर मायनस इंटिग्रेशन ऑफ v e raised to tan x ला t ठेवलं तर e रेस टू tan x साठी ठेवलं तर e रेस टू तरी चालते ना तरी पण चालते e रेस टू tan x साठी तरी 6 to x पुढे येणारच आहे ना चालू शकते. मग एक काम करू आपण याला एडिट करावंच लागेल मला आपलं आपण केले हे पण काही चुकीचं नाहीये आपण 1000% केलेले बरोबर आपण याला कंटिन्यू करूयात एकदा कंटिन्यू करू मग ते पण सांगतो सो कारण काय आता लिंक लागली पोहायची मी पुन्हा त्या पण मेथडने सांगतो u into integration of v minus integration of v into derivative of u with respect to t आणि पुढे काय आलं रे प्लस c आलं हे समजते का म्हणजे काय म्हणते चेक करा दिस कॅन बी रिटन ॲज y into e raised to t is equals to t into e raised to t चे इंटिग्रेशन किती आलं रे e raised to t झालं मायनस इंटिग्रेशन ऑफ e raised to t चे इंटिग्रेशन पुन्हा किती आलं रे e raised to t झालं बरोबर पुढे तर 1 आहे यस ऑर नो आणि या इंटिग्रेशनच्या एक मिनिट इथे इंटिग्रेशन घेतलं ना आपण म्हणजे dt राहणार नाही इंटिग्रेशन घेतलं ना आपण बरोबर ना आणि या इंटिग्रेशनसाठी बाहेरचा dt राहिला आणि प्लस c अशी टर्म आहे म्हणजे माझा फायनल आन्सर काय मिळाला माहिती मला इट इज y into e raised to t is equals to t into e raised to t minus e raised to t चे इंटिग्रेशन किती आलं रे e raised to t झालं आणि प्लस c. आता t म्हणजे काय होता रे आपला tan x होता therefore finally आपल्याला काय मिळते चेक करा this can be simplified as y into e raised to tan x बरोबर आहे का रे my is equals to इथे काय मिळालं सांगा it is tan x एक काम करू ना आपण हे बघा e raised to t कॉमन घेऊ शकतो का आपण या दोघांमध्ये e raised to t कॉमन घेऊ शकतो का म्हणजे e raised to काय मिळालं मला tan x into bracket t म्हणजे किती आपला tan x minus 1 plus c या आन्सरला बॉक्स करणार and this will be my required solution. हे सगळ्यांना कळालं काय आपण काय केलं ते yes or no खरं सांगा मला ओके रे थोडासा u into v रूल आहे आय कम्प्लीटली अंडरस्टँड बरोबर पण तो पण एकदम फुल कॉम्प्लिकेटेड जात नाही उलट मी म्हणतो की असायला पाहिजे u into v
रूल. का? कारण या चॅप्टरच्या निमित्ताने आपली u इंटू v रूलची प्रॅक्टिस होते. मी काय बोलतो कळालं? आणि ज्याला हे नाहीच आहे त्याने पहिले दोन टाईप प्रिपेअर करायचे. एनटी आपलं सॉरी कुठला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आणि होमोजेनियस. क्लिअर आहे की? ओके. हां आता चेक करून म्हणू नका ना, करून काय म्हणू नका, चेक करा. तुम्ही e रेस टू tan x + t सबस्टिट्यूट करा. 100% बरोबर. का? कारण e रेस टू tan x ला t सबस्टिट्यूट केलं बरोबर. ओके नाही? तर आपल्याला e रेस टू t मिळालं. ओके नाही? e रेस टू tan x ला t सबस्टिट्यूट केलं, ही टर्म t झाली ना. मग या टर्मला थोडंसं लिहायला तुम्हाला चॅलेंज झालं असतं, तुम्हाला परत ते लॉग वगैरे घ्यावा लागला असता, म्हणून मी या मेथडने केलं. तुम्ही कुठल्याही मेथडचा आन्सर सेमच येणार. समजते का मला काय म्हणायचं? कारण e रेस टू tan x ला जर आपण t सबस्टिट्यूट केलं तर मला लॉग घ्यावा लागेल आणि मग t ची व्हॅल्यू लॉगच्या टर्म मध्ये द्यावी लागेल. पण त्यापेक्षा हे सोपं होतं म्हणून या मेथडने आणलं. हे समजते का नक्की? शुअर? इझी होतं? चला अजून थोडीशी याची अजून प्रॅक्टिस करूया. जर वाटलं असेल थोडंसं बाउन्सर गेलं बरोबर. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेम त्या टाइपचं एक्झाम्पल ऑक्टोबर 13 मध्ये विचारलेला क्वेश्चन बरोबर. बघितल्या कळते हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा टाइप. याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट काय की ऑलरेडी dy/dx चा कोएफिशिएंट 1 आहे. दे हॅव शोन नाईस कर्व्स टू अस बरोबर ना. ओके नाही? चला आता काय करणार आहे बघा. कन्सिडर असा पेपर आला पाहिजे. वा ओके नाही बघा ना, डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म दिला, अजिबात लोड नाही घ्यायचा. फक्त तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, आन्सर काढा. असं त्यांचं म्हणणं बरोबर. काय करणार मी देअरफॉर व्हॉट आय एम गेटिंग इज dy/dx प्लस इथे काय मिळालं रे py is equals to what? q. So this is what is my p, this is what is my q and both are functions of x. बरोबर का नाही? Therefore LDE type 1 चा हा क्वेश्चन आहे बरोबर का नाही? Therefore we get आता इथे काय स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आणायचं नव्हतं ना मला. मग आता नेक्स्ट स्टेप डायरेक्टली काय कॅल्क्युलेट करणार मी? काय कॅल्क्युलेट करावं लागेल मला? इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करावं लागेल ना. इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर ना. ओके नाही? काही म्हणा काय फरक पडतो. Therefore इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू काय असेल? इंटिग्रेशन ऑफ म्हणजे e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. हा आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिले तर घ्या ना डायरेक्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर. Therefore what I am getting is integrating factor is equals to e raised to integration of. Now what is your p? p आहे sec of x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन तुम्हाला घ्यायचं. लगेच सगळ्यांना माना देखील एवढे गेलाय. ओके नाही? मला ना याला काहीतरी करावं लागणार आहे. पेपर मध्ये काहीतरी करावं लागेल किंवा वरती बसवावं लागेल. इथे बसून मजा नाही. अर्धा आन्सर इथे क्लिक होईल आहे ना. चला आता सेकिक्सचे इंटिग्रेशन घ्यायचंय मला. काय असेल सेकिक्सचे इंटिग्रेशन? e रेस टू वरती आलं ना e रेस टू. बोला काय असतं? log ऑफ mod ऑफ sec x प्लस tan x बरोबर आहे काय? येस ऑर नो? आणि त्या प्लस सी लिहायचा नाही पुढे. इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये प्लस सी लिहित नाही आपण बरोबर. आता चेक करा इथं जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं ना एकदम शांतपणे ऑब्झर्व करायची गरज आहे. इशिता स्पेशली तुला बरोबर. का? कारण e आहे लॉग आहे आणि पुढे एक टर्म आहे. या लॉगचा बेस किती असतोय? किती असतो लॉगचा बेस? लॉगचा बेस e असतो बरोबर का नाही? मग एक प्रॉपर्टी की समजा e असेल वरती लॉग असेल, लॉगच्या पुढे कुठली टर्म असेल, जर या लॉगचा बेस काहीच नाही म्हणजे e असेल ती सगळी दुनिया कॅन्सल होते आणि फक्त आपल्याला काय मिळते रे? इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळतो आपल्याला? इट इज sec x plus tan. हा आपला रूल आहे का नाही? आहे का नाही? येस. चला हा आपला रूल आहे. रूलच्या अकॉर्डिंगली मी त्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट केला. आता मॉड टाकायची गरज नाही बरोबर ना. आपण याला ऑलरेडी लॉग होता म्हणून मॉड टाकला होता कारण लॉग मध्ये कुठली टर्म निगेटिव्ह नसते. लॉगच काय झाला म्हणजे मात्र मॉड टाकला बरोबर आहे. चला ग्रेट. आता नेक्स्ट स्टेप काय असणार माझी? बोला काय असते? बोला रे. नाउ लेट्स कॅल्क्युलेट सोल्युशन बरोबर. काय असेल सोल्युशन सांगा आपलं? y into इंटिग्रेटिंग फॅक्टर. हे तुम्ही सगळे आहात नाही का? आहात ना नक्की. y into इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू काय असेल? इंटिग्रेशन ऑफ q into इंटिग्रेटिंग फॅक्टर with respect to x plus c. हा आपला फॉर्म्युला आहे. Therefore y into what is my integrating factor? It is sec x plus tan of x correct is equals to integration of. Now what is my q? छानपैकी बघा बरं q किती आहे आपला? tan x आहे. चला बरं या q च्या ठिकाणी काय लिहिलं मी? छानपैकी tan x लिहिलं into इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे माझा? sec x plus tan x correct and that is with respect to x plus c अशी टर्म दिलेली आहे आपल्याला करेक्ट. Therefore लेफ्ट हँड साइड अशीच राहिली y into काय राहते रे ते? sec x plus tan x
करेक्ट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मल्टिप्लाय करा म्हणजे आता करेक्ट इथे काय मिळते सांगा दिस इज sec x into tan x बरोबर प्लस पुढे काय मिळालं मला सांगा tan square of x with respect to x अरे बरोबर आहे करेक्ट and that is plus c बरोबर now what will be my next step काय कसं करायचं इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन घ्यायचं दोघांचं कारण प्लस साइन आहे करा डायरेक्टली मल्टिप्लाय करेक्ट सो व्हाट आर यू गेटिंग इज देयरफॉर y into कसं येते बघा चेक करा ते sec x plus tan x is equals to integration of काय म्हणते सांगा ते it is sec x into tan x पहिली टर्म होती ना into वाली sec x into tan x इक्वल झाला dx करेक्ट प्लस इंटिग्रेशन ऑफ काय म्हणते ते tan square of x dx plus c आता tan square x चे इंटिग्रेशन डायरेक्टली तुम्हाला सांगितलंय पण आपल्याला ती प्रोसेस माहित पाहिजे कसं कॅल्क्युलेट करतो sec square x minus 1 आपण असं लिहितो 1 plus tan square म्हणजे sec square ना म्हणजे tan square म्हणजे काय असतं sec square x minus 1 बरोबर म्हणजे चेक करा लास्ट स्टेप थोडा आपण हेड करतोय दिस इज sec x plus tan x is equal to आता चेक करा हे कुणाचे इंटिग्रेशन आहे sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x मग sec x into tan x चे इंटिग्रेशन काय आलं रे sec of x so this will be sec of x या पूर्ण टर्मचा आन्सर प्लस इंटिग्रेशन ऑफ याला काय करते मी सांगा दिस इज sec square of x minus 1 with respect to x plus c ये बरोबर आहे का लास्ट स्टेप दिस कॅन बी रिटन इन व्हाट दिस इज sec of x करेक्ट प्लस या sec स्क्वेअर ने आपण मल्टिप्लाय करा म्हणजे इंटिग्रेशन ने आपण मल्टिप्लाय करा तिकडून dx ने मल्टिप्लाय करा काय आलं ते sec स्क्वेअर ऑफ dx minus integration of 1 dx plus c so last step this is nothing but sec of x plus याचा इंटिग्रेशन काय आलं रे tan of x बरोबर मायनस याचा इंटिग्रेशन काय आलं रे x plus c and left hand side will remain as it is which is what y into sec x plus tan of x बरोबर या आन्सरला मी बॉक्स करणार and this is what is my required solution मग आता मला सांगा इथे या केस मध्ये मला u into v वापरावा लागला का रे वापरावा लागला का एकदम सिंपल एक्झाम्पल म्हणजे असं नाहीये की एनडीए असलं की नेहमी मला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सारखं u into v वापरायचं असं काही नाही based on the situation we need to modify ourselves we need to modify our strategy ये करते नक्की मैं पॉज कर लेता चलो now let's proceed towards third question बरोबर थर्ड क्वेश्चन पण बघा एकदम स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे जुलै 17 मध्ये विचारलेला क्वेश्चन बरोबर पण या क्वेश्चन मध्ये त्यांनी थोडासा ट्विस्ट केलाय तो ट्विस्ट काय आहे माझा पीएस फाइंड करा पीएस म्हणजे काय आहे पर्टिक्युलर सोल्युशन आता मी तुम्हाला सांगितले पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय एक असं सोल्युशन ज्या सोल्युशन मध्ये आपल्याकडे c ची व्हॅल्यू असते आतापर्यंत जे सॉल्व्ह होतं मी प्लस c लिहिलं तिथे c होता कारण माझ्याकडे नव्हता आता मला c ची व्हॅल्यू माहित असणार मग आता कसं सॉल्व्ह करणार आहे बघा एकदम इझी वेली x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू 1 लक्षात ठेवा जुलै 17 चा क्वेश्चन आहे पटकन याला सॉल्व्ह करूया कन्सिडर अरे दोन लाईन मध्ये दिसते इथे कन्सिडर द गिवन क्वेश्चन आता काय करणार आहे सांगा मी व्हॉट विल बी माय नेक्स्ट स्टेप देयरफॉर काय करू अरे दिले डायरेक्टली ओके नाही फक्त मी काय करणार इथे मला प्लस साइन पाहिजे ना इथे मायनस आहे मग कसं लिहावं लागेल सांगा बरं dy by dx प्लस minus 1 times y is equal to e raised to x तुम्ही म्हणाल सर p चे x चा फंक्शन पाहिजे ओके नाही q x चा फंक्शन पाहिजे तर मायनस 1 आहे कुठे x चा फंक्शन आहे मायनस 1 ला कॉमन घ्या म्हणजे काय e raised to p dx आहे ना त्या p ला -1 म्हणून बाहेर घेतलं इंटिग्रेशन ऑफ dx आपल्याला येतं ना कॅल्क्युलेट करता म्हणजे मला काय म्हणायचं चेक करा therefore नसेल कळलं तर here what is my value for p my p ची value is 1 and q ची value is what e raised to x बरोबर आहे का ओके नाही नंबर आहे ना तरी चालतो काही प्रॉब्लेम होत नाही का होत नाही बघा चेक करा therefore what I will be getting over here is therefore we get काय मिळेल आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर what is my integrating factor tell me e raised to integration of d dx का माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे so this can be simplified as e raised to integration of -1 dx त्या मायनसला बाहेर कॉमन घ्या असं म्हणते मग 1 चे dx आपण घेऊ शकतो ना 1 चे इंटिग्रेशन म्हणजे कसं आलं therefore integrating factor is equals to e raised to minus sign common घेतलं integration of 1 dx म्हणजे काय मिळालं रे e raised to minus x हा झाला माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर हे समजतोय का यस ऑर नो चला आता एकदा इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला आता काय करणार आहे सांगा व्हाट विल बी माय नेक्स्ट स्टेप नाउ सोल्युशन व्हाट इज माय सोल्युशन टेल मी इट इज y into integrating factor
is equals to integration of q into integrating factor with respect to x plus c. कसा झाला आता हे डिफरन्शियल इक्वेशन घरी गेल्यास प्रिपेअर करायचे? एलडी तर करायचंच नाही. इथे समजलं ना? याच्या व्यतिरिक्त काय येणार आहे वेगळं, असं काय येत नाही वेगळं, राईट? चला याला सॉल्व करूया. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे आपल्याकडे. therefore y into e raised to minus x is equals to integration of, now what is q? q काय आपला e raised to, अरे झालं सॉल्व, e raised to x into इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे रे? e raised to minus x, बरोबर? dx plus c झालं की गरीब कॅन्सल. e raised to minus x का कॅन्सल झालं? काही लोकांना अजून कळलं नाही. ते 1 upon e raised to x आहे ना, बरोबर ना? कसे ते चेक करा. therefore y into e raised to minus x is equals to, it is e raised to x into e raised to minus x म्हणजे किती आहे ते? 1 upon e raised to x dx plus c. हा x आणि हा e raised to x आहे. हा e raised to x आणि खालचा e raised to x काय होणार? बरोबर ना? कॉमन सेन्स लागतो. therefore y into e raised to minus x is equals to integration of 1 dx plus c. so what is my last step? e raised to minus x 1 चे इंटिग्रेशन किती आलं रे? x plus c. छान पैकी याला बॉक्स करणार आणि हे माझा रिक्वायर्ड सोल्युशन नाहीये. आहे मी शुद्धीत आहे, बरोबर ना? हो की नाही? चला आता आपण याला बॉक्स करा, राईट? आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला? त्यांनी सांगितलं पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करा. हो की नाही? नाव त्यांनी काय सांगितले? ॲज x ची व्हॅल्यू किती होती रे? x ची व्हॅल्यू होती 0 and y ची व्हॅल्यू होती 1. Correct? Therefore, what I am getting is y ची value 1 into x ची value 0 is equals to x ची value 0 plus c. So इथे किती मिळालं रे? 1 e raised to, आता minus 0 म्हणजे e raised to 0, बरोबर? So this is e raised to 0 is equals to c. आता e raised to 0 म्हणजे किती असतो? 1. म्हणजे या केस मध्ये माझी c ची व्हॅल्यू किती आली रे? 1. करेक्ट? Therefore लास्ट स्टेपला काय म्हणणार मी? पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज काय सांगा? y into e raised to minus x is equals to x plus 1. या आन्सरला मी आता बॉक्स करणार and this will be my final required solution. ही स्टेप 1 मार्क्सची माहिती आहे. ही विसरलात ना 99. ही विसरलात की 99. एवढंच लिहायला 1 मार्क आहे. हे समजतंय का? नक्की? शुअर? संस्कृती 100%?